प्रेस द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. घरच्या अगदी मोजक्या आणि उपलब्ध साहित्यामध्ये गॅस न पेटवता झटपट असे बनणारे पौष्टिक तसेच तितकेच स्वादिष्ट असे लाडू खूप सोप्या पद्धतीने कसे करायचे त्याचं आपण बघणार आहोत. इथे मी चपाती घेतलेली आहे. तर शिल्लक चपातीपासून खूप छान लाडू होतात. तुम्ही याऐवजी ताजी चपाती घेतली तरीही चालेल. तर 3 ते 4 चपाती इथे घेतलेल्या आहेत मी. हे पहा, इथे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तर जितक्या प्रमाणात चपाती आहेत तितक्या प्रमाणात गोड घ्यायचं आहे. तसेच ओलं खोवून घेतलेलं खोबरं आहे, ओला नारळ आहे. तर इथे ओलंच खोबरं वापरायचं आहे. तुमच्याकडे नसेल खोबरं तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल. आणि अगदी 4 ते 5 वेलची घेतलेली आहेत. आता आधी मिक्सरमध्ये जी वेलची घेतलेली आहे ती टाकते आणि जी चपाती आहे तिचे बारीक तुकडे करून टाकायचे आहेत. वेलची मी सालेसकट टाकलेली आहे. तुमच्याकडे वेलची पूड असेल ती वापरली तरीही चालेल. तर चपातीसोबत वेलची देखील बारीक होईल म्हणून मी इथेच टाकत आहे. तर हे पहा, चपातीचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चपाती कोरडी असते त्यामुळे ही पटकन बारीक होते. हे पहा, खूप बारीक नाही, दरदरीत अशी फिरवून घ्यायची आहे. आता यामध्ये गूळ घालायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चपातीचे तुकडे आणि गूळ यांचे छान मिश्रण तयार होतं. सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता या मिश्रणामध्ये जे आपण खोवून घेतलेलं खोबरं आहे, म्हणजे किसलेलं ओलं खोबरं, ते घालायचं आहे. खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. याच्यामुळे याला टेस्ट खूप छान येते आणि लाडू वळायला देखील खूप सोपे पडतात. खोबऱ्याचा जो ओलावा असतो त्यामुळे गूळ आणि चपाती छान एकजीव होते. हे सर्व मिश्रण असं चोळून एकत्रित करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये शेंगदाणे भाजून बारीक करून घातले किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालतील. हे चवीला खूप छान होतात. पण मी इथे अगदी घरच्या मोजक्या झटपट साहित्यामध्ये हे बनवते, दाखवते त्या पद्धतीने या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे असंच खाल्लं तरीही चालेल. तर तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकाराचे लाडू तुम्ही वळू शकता. ताज्या चपातीपासून जर लाडू बनवले तर अगदी 4 ते 5 दिवस टिकतात. शिळ्या चपातीपासून बनवले तर 2 ते 3 दिवस टिकतात. जर तुम्ही हे लाडू फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी 8 ते 10 दिवस देखील आरामात टिकतात. तर घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने खायला चविष्ट पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. कारण शिल्लक चपाती राहते त्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण बघतो, पण अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. तर अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस फूड रेसिपी आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.